किडनी हळूहळू खराब होत जाते तेव्हा शरीर अनेक संकेत देत असतं. अनेक लोक सुरुवातीची लक्षणे दुर्लक्ष करतात, त्यामुळे समस्या गंभीर होऊन किडनी निकामी होण्याची वेळ येऊ शकते. किडनीचं मुख्य काम म्हणजे शरीरातील घाण, अतिरिक्त पाणी, विषारी पदार्थ बाहेर टाकणं, रक्तदाब नियंत्रित ठेवणं, रक्त तयार होण्यासाठी मदत करणं. त्यामुळे किडनीचं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. किडनी फेल होऊ लागल्यावर पहिल्यांदा बदल दिसतो तो म्हणजे लघवीमध्ये बदल दिसतो. वारंवार लघवी लागते. रात्री अनेकदा लघवीला उठावं लागतं. लघवी कमी होते किंवा फेसाळ होते. लघवीतून रक्त दिसतं. लघवी करताना जळजळ होतं किंवा लघवीचा रंग खूप गडद होतो. या पाठीमागचं कारण म्हणजे किडनी रक्त व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे प्रोटीन किंवा रक्त लघवीत जाऊ लागतं. दुसरं म्हणजे शरीरावर सूज येणं. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकत नाही, त्यामुळे पाणी साचू लागतं. त्यामुळे पाय, घोटे, चेहरा, डोळ्याखाली, हात येते. आपल्याला सकाळी उठल्यानंतर सूज दिसते. सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला दिसणं हे महत्त्वाचे संकेत असू शकतात. खूप थकवा आणि अशक्तपणा. किडनी खराब झाली की शरीरात रक्त कमी होऊ लागतं. त्यामुळे काय जाणवतं तर थोडं काम केलं तरी दम लागतो, सतत थकवा जाणवतो, शरीरामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटतं, झोप लागते. शरीरामध्ये इरिथ्रोपोटीन नावाचं हार्मोन्स किडनी तयार करते, जे रक्त तयार करण्यासाठी मदत करतं. किडनी खराब होऊ लागल्यावर हे कमी होतं. दुसरं म्हणजे भूक कमी होणं, उलट्या होणं. किडनी खराब होऊ लागल्यावर भूक लागत नाही, तोंडाला विचित्र चव येते, मळमळ होतं, उलट्या होतात, वजन अचानकच खूप कमी होतं, त्वचेवरती खाज येते, शरीरामध्ये घाण वाढत राहते. त्यामुळे आपल्या शरीराला संपूर्णपणे खाज येऊ शकते. त्वचा कोरडी पडते, त्वचेचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो. जसं की फुफ्फुसामध्ये पाणी साचतं, शरीरातील रक्त कमी होतं. याची लक्षणं म्हणजे चालताना दम लागतो, झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे छातीमध्ये जडपणा जाणवतो. उच्च रक्तदाब. किडनी आणि रक्तदाब यांचा खूप जवळचा संबंध आहे. यासाठी काय होतं तर BP सतत वाढलेला राहतो. औषध घेतलं तरी कंट्रोल होत नाही. उच्च रक्तदाब किडनी खराब करतो आणि खराब किडनी BP आणखी वाढवते. शरीरात विषारी पदार्थ वाढल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. किडनी पूर्णपणे फिल्टर करू शकत नसल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्याचं कारण म्हणजे लक्ष केंद्रित होत नाही, गोंधळ निर्माण होतो, चक्कर येते. त्याचप्रमाणे विसरळूपणा वाढतो, झोपेची समस्या वाढते, स्नायूमध्ये गोळे येतात, रात्री पायामध्ये गोळे येतात. कारण कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर खनिजांचं संतुलन आपल्या शरीरातील बिघडलेलं असतं. दुसरं म्हणजे छातीमध्ये वेदना होतात. छातीमध्ये वेदना होऊ लागल्यावर आपण खूप अस्वस्थ होतो. त्यामुळे आपण काय करावं हे कळतच नाही. तेव्हा छातीमध्ये जर वेदना होत असतील तर त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर उपचार घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण छातीमध्ये का दुखतं तर हृदयाभोवती पाणी साचतं, त्यामुळे BP वाढतो आणि शरीरामध्ये द्रव वाढत राहतो. किडनी पूर्ण निकामी होण्याआधी शरीर देत असलेलं धोक्याचं संकेत म्हणजे शरीरावरती सतत सूज येते, लघवी खूप कमी होते, भूक पूर्णपणे बंद होते, सतत उलट्या होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, थकवा खूप जाणवतो, अचानक वजन वाढतं पाणी साचल्यामुळं, चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो. किडनी खराब होण्याची मुख्य कारणं म्हणजे BP खूप हाय राहणं, मधुमेह, जास्त मीठ खाणं किंवा वेदनाशामक गोळ्यांचा जास्त वापर करणं. दुसरं म्हणजे कमी पाणी पिणं, धूम्रपान करणं, तंबाखू खाणं, लठ्ठपणा, वारंवार लघवीचं इन्फेक्शन होतं, जास्त प्रोटीनच्या सप्लिमेंट्स घेणं. यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते. ज्या लोकांना मधुमेह आहे, हाय BP आहे, त्या लोकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये किडनीचा आजार आहे, जे वारंवार वेदनाशामक औषधे घेतात, त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्या, मीठ कमी करा, साखर नियंत्रणामध्ये ठेवा, BP नियंत्रणामध्ये ठेवा, जंक फूड कमी करा, व्यायाम करा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, धूम्रपान टाळा. काही महत्त्वाच्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करून घ्या, जसं की युरिन टेस्ट आहे, ब्लडची टेस्ट आहे, किडनीची सोनोग्राफी केली जाते. यासारख्या टेस्ट करून तुम्ही तुमच्या किडनीची स्थिती जाणून घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते सल्ला घेऊन औषधोपचारही घेऊ शकता. जर लघवीत रक्त, अचानक सूज, श्वास घ्यायला त्रास, सतत उलट्या, खूप BP वाढणं,
किडनीचे आजार हे सुरुवातीला शांतपणे वाढतात, म्हणून शरीर देत असलेले हे छोटे छोटे संकेत जे आहेत ते वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी तपासणी केली आणि जीवनशैलीत काही बदल केले तर किडनी बऱ्याच प्रमाणामध्ये सुरक्षित ठेवता येते. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावा, वाईट सवयी सोडून द्या. नक्कीच आपली किडनी निरोगी राहू शकते.